आणि अजित पवार जसं राज्याचं नेतृत्व करत होते तसंच ते बारामतीकरांचं सुद्धा नेतृत्व करत होते। बारामती पहिल्यापासूनच अजित पवारांसाठी नेहमीच खास राहिली, हा त्यांचा मतदारसंघ होता। त्यामुळे आता अजित पवारांची जबाबदारी, राजकीय वारसदारपणाची जबाबदारी सुनेत्रा पवारांनी स्वीकारल्यानंतर आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या सुद्धा आपण पाहूया। आता काय कसं बोलायचं, काय साहेब खोटं बोलू शकत नाहीत आणि काय खोटं बोलून करणार काय। आणि जर ह्याचा फायदा भाजप घेत असेल तर माझं तर प्रामाणिक मत आहे की कुटुंबांनी एक येऊन ताकदीने उभं राहणं तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी गरजेचं आहे। आज आता आदरणीय दादांचीच इच्छा होती आणि तशा बैठकी पण झाल्या होत्या की बाबा दोन्ही राष्ट्रवादी एक याव्यात आणि दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात। ह्याच आपल्याला आमच्या बारामती तालुका असेल किंवा काटेवाडी गाव असेल ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यातच अशी आमची पण मनापासून इच्छा आहे। पण जे काय आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। काटेवाडीत 2000 सालापासून सुनेत्राबाईंनी निर्मल ग्रामसाठी सुरुवात केली, त्यानंतर एक साधारण सातत्याने 7-8 वर्षे काम केल्यानंतर निर्मल ग्रामचा राज्यातला प्रथम पुरस्कार, इकोव्हॅलीचा पुरस्कार, हागणदारी मुक्त, तंटामुक्ती सर्व पुरस्कार मिळले। परत एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून ओढा खोलीकरण, रुंदीकरण, तात्याराव लहानेंच्या माध्यमातून डोळ्यांचे मोठ्या प्रमाणात ऑपरेशनची कामं, पर टेक्स्टाईल पार्कची निर्मिती त्यांच्या माध्यमातून झाली। 4 ते 5 हजार महिलांना म्हणजे 4 ते 5 हजार कुटुंबांना रोजगार मिळाला। अशा अनेक विविध संस्थांच्या मार्फत त्यांनी खूप मोठी कामं केलेली आहेत। मी सध्या आहे बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये। काटेवाडी हे गाव उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। खरं तर यावेळी ज्या वेळेस अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी या ठिकाणी मोठा काटेवाडीमध्ये जल्लोष झाला। मात्र आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांनी घेतलेली आहे। मात्र काटेवाडीमध्ये कोणताही जल्लोष नाही। ज्या वेळेस अजित पवारांनी शपथ घेतली त्यावेळेस मोठा जल्लोष झाला। आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, मात्र इथं सन्नाट आहे। काय मूळ मुद्दा काय, काटेवाडी ग्रामस्थ म्हणून माननीय नामदार अजितदादा पवार साहेब असतील, ते आमचे सर्वांचे वडीलधारी बापच होते आणि आज बाप गेल्यानंतर जे दुःख आहे, पण त्याच्याबरोबरच आमच्या मातोश्री पण आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब आहेत आणि हा तसा खूप जल्लोष करण्याचा आमचा पण म्हणजे संधी आणि मानस होता। नाही असं वाटलेलं नव्हतं, परंतु अजितदादांनी जे काम केलंय, जे बारामतीत आता डेव्हलपमेंट पूर्वीपासून चालू आहे ना आत्ता चालू आहे, जे काय वाढवून ठेवलं, आता इतकं विकासाचं काम वाढवून ठेवलंय, ते जर पुढं कुठं न्यायचं असेल तर त्याला पर्याय नाही। अजितदादांच्या जागेवर सुनेत्रा वहिनींनी काम करणं हाच दुसरा पर्याय आहे। त्यामुळं जो आम्हाला नव्हतं वाटलं, परंतु पण खूप गरजेचं पण आहे आणि वहिनींनी जे निर्णय घेतला आणि वहिनींनी जे पद घेतलं त्यामुळं संपूर्ण बारामतीकरांना, पुणे जिल्ह्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला न्याय मिळण्याचं काम दादांच्या तुलनेत पुढं नेण्यासाठी खूप मोठी मदत होईल आणि आम्हाला खात्री आहे की वहिनीसाहेब चांगलं काम करतील। ती खरं तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांनी घेतली। काहींचं म्हणणं असं आहे की गडबड झाली, तर अनेकांचं म्हणणं असं आहे की कुणीतरी जागा घ्यायला पाहिजे होती। खरं तर ज्या वेळेस अजित पवारांनी या गावामध्ये शपथ घेतली त्यावेळेस मोठा जल्लोष झाला, मात्र आज या गावामध्ये आपल्याला सन्नाटा पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, काटेवाडी। आणि यानंतर राज्यातल्या अन्यही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत। महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात, पण